नमस्कार टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, विशेष अधिवेशनानं काहीच होणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। आरक्षण राज्याचा विषय नाही, केंद्राचा विषय आहे। सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय जाईल असं राज ठाकरे यांनी म्हटलं। तांत्रिक त्रुटी दूर झाल्याशिवाय हाताला काहीच लागणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। तर 2 ते 3 जणांच्या हट्टापायी सरकार वेगळं आरक्षण लादतंय असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। 2 ते 3 जणांच्या हट्टापायी मराठा तरुणांचं आणखी वाटोळं होणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। एक महत्त्वाचा मुद्दा उद्याच होणार आहे, महाराष्ट्राचा आहे म्हणून विचारते की विशेष अधिवेशन बोलवलेले आरक्षणाच्या संदर्भात 2 दिवसीय आणि काही होणार नाही। हा विषय राज्याचा नाहीच आहे, हा केंद्रातला विषय आहे, सुप्रीम कोर्टातला विषय आहे। मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, ते सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाहीत। हे सगळं झुलवलं जाते बरं का, यातनं हाताला काही लागणार नाही। मी त्या दिवशी त्यांच्या समोरच जाऊन सांगितलं होतं ना की होणार नाही म्हणून, बरोबर की नाही? आपण त्याच वेळेस सांगितलं होतं त्यांना इथंच। केंद्रातला विषय आणि तुमची मागणी या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, एकदम वेगळ्या म्हणजे अति वेगळ्या। पुन्हा आमच्या पोरांच्या नशिबी तेच येईल असं ते आरक्षण आहे। ज्या पोरांच्या हातात लेखणी यायला पाहिजे होती त्या पोरांच्या हातात आंदोलन आलं आणि त्यांचं वय आंदोलन करता करता निघून गेलं। पुन्हा ह्या 2-3 जणांच्या हट्टापायी हे 150 जणांना जे लागतं वेगळं आरक्षण, त्यांच्या हट्टापायी आणखीन मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करणार आहे तेच। परंतु आता नाविलाज गोरगरीब मराठ्यांनी त्यांनाही द्यायचं ठरवलं, पण आम्हाला आमचा विषय वेगळा।